तुम्ही रेहमान डकेचे एडिट्स बनवताय, SP असलम बसलम काहीतरी आहे तो जो संजू बाबाचा कॅरेक्टर, त्याचे तुम्ही एडिट्स बनवताय, बनवा, काही इशू नाहीये. पण ते कॅरेक्टर रिअल होते आणि ते कॅरेक्टर वाईट होते. रेहमान डकेत इज नॉट कूल, अक्षय खन्ना इज कूल, ते लक्षात ठेवा. कारण की मूवीचं कामच असतं की गोष्टी लार्जर दॅन लाईफ दाखवायच्या, त्या सिनेमॅटिक फील झाल्या पाहिजे, त्या भारी वाटल्या पाहिजे. त्याची ग्रँड एंट्री आपल्याला भारी वाटते, पण हे लक्षात ठेवा की तो अक्षय खन्ना आहे, हुज डुईंग इट. रिअल लाईफ सीन मध्ये दे आर टेररिस्ट, दे आर व्हेरी 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 बॅड पीपल. तर काही इन्स्पिरेशन घेऊ नका. इन्स्पिरेशन घ्यायचं आहे तर अक्षय खन्नाचं घ्या, ज्याने गाणफाड ऍक्टिंग केली आहे. पण इट्स नॉट रेहमान डक्के, इट्स अक्षय खन्ना. सो रिमेंबर दॅट. आणि हा डिस्क्लेमर होता भाई, मी कुठेच बोलत नाही की त्या लोकांनी जे केलं ते चुकीचं आहे किंवा जे केलं ते बरोबर आहे. तो माझा पार्टच नाही आहे मुळात. पण जर खरंच तुम्हाला काहीतरी करायचं असेल, इन्स्पिरेशन घ्यायची असेल, तर अशा कॅरेक्टर कडून घ्या ज्यांनी देशासाठी काहीतरी केलंय, देशासाठी ते झिजले आहेत, त्यांची लाईफ त्यांनी सॅक्रिफाईस केली आहे. अशा लोकांना फॉर शॉर इन्स्पिरेशन घ्या त्यांच्याकडून आणि तशी काहीतरी कामं करा. रिमेंबर, दोज कॅरेक्टर्स आर कूल ऑन बिग स्क्रीन, दोज आर टेररिस्ट, हे लक्षात ठेवा. बाकी गुड आहे भाई, बाकी इज ऑल गुड. जी मूवी आहे ती मूवी बद्दलच तिला ठेवा आणि त्याच्या व्यतिरिक्त त्याच्याकडून काही इन्स्पिरेशन घेऊ नका. कारण की ऍट द एंड ऑफ द डे हे कॅरेक्टर्स मेसी आहेत. आपण तसं नका वागू जस्ट बिकॉज ते स्क्रीनवर ग्लोरीफाय होत आहे.